हाय हॅलो गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर. सकाळचे वाजले आहेत 7. विराजला आणि अनुश्रीला पाठवायचं आहे स्कूलमध्ये. मी आता त्यांच्यासाठी डब्बा तयार करत आहे टिफिन. तर आज मी त्यांना गाजरेचा हलवा बनवणार आहे दोघांनाही. आज त्याचा बड्डे असल्यामुळे त्याला गाजराचा हलवा खूप आवडतो, त्यासाठी मी त्याला गाजराचा हलवा करून देणार आहे. तुम्ही पाहू शकता मी रात्रीच गाजर किसून ठेवले होते. चला तर मग गाजराचा हलवा करूयात. तर मी कशा पद्धतीने गाजराचा हलवा करते ते हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मी अशीच डायरेक्ट कढई ठेवली आहे गाजरासकट आणि गॅस थोडा कमीच ठेवला आहे आणि त्यामध्ये तूप टाकणार आहे. तूप टाकून मग बारक्याच गॅसवर मी छान त्याला असं परतून घेणार आहे गाजराला. जेवढा तुम्ही गाजराचा हलवा बनवत आहात त्याच अंदाजे तुम्ही तूप त्यामध्ये टाका. मीही तसंच केलं आहे, अंदाजे तूप टाकत आहे आणि जास्त झालं तरी काय हरकत नाही. व्यवस्थित असं तूप टाकलं आहे. आता हे हलवायचं आहे आणि झाकून ठेवून किंवा असंच तुम्ही ठेवलं तरी चालेल. त्याला चांगलं शिजू द्या. झाकून जरी ठेवला असेल तर मधून त्याला हलवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खाली तो चिटकला जातो, त्यामुळे सारखा हलवावा लागतो. तर व्यवस्थित छान असं परतून घ्या गाजरेचा हलवा. आता मी थोडंसं मोठ्या फ्लेमवर तो ठेवला आहे गॅसवर आणि आता छानपैकी परतून घेत आहे. त्याला थोडंसं पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर थोडी तुम्ही ते सुकून द्या. सगळं पाणी ते परत गाजर ऑब्झर्व करतं आणि त्यामध्ये पुन्हा मग नंतरनं साखर आणि ड्रायफ्रूट्स टाका. इथं मी ड्रायफ्रूट्स ते बघत ड्रायफ्रूट्स पण मी म्हणजे उकळीने कुटले आहेत आणि ह्याच्यामध्ये साखर टाकली आहे. साधारण मी छोटी वाटी 5 वाटी साखर टाकली आहे आणि आता त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकत आहे. छान असं परतून झालं. साखर वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. नंतरनं दुसऱ्या गॅसवर मी दूध तापत ठेवलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की किती छानपैकी गाजर छान असे मऊ झाले आहेत आणि साखरही वितळली आहे. त्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे. तर इथं मी साई साईडला करून, दुधावरची जी साई असते ती साईडला करून इथं मी दूध टाकलं आहे. आता आपल्याला त्याला मीडियम गॅसवर एक 10 मिनटं तरी ठेवायचं आहे आणि मधून हलवायचं पण आहे. हॅपी बर्थडे बाळा. बर्थडे बॉय कसा दिसत आहे? चांगलं दिसतंय. आता रेडी झालंय माझे बाळ स्कूलला जायला. छान आहे. आवडला ड्रेस? चला मग जायचं स्कूलला. तुम्ही पाहू शकता की गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. छानपैकी तो शिजला आहे दुधात सुद्धा आणि खूप मस्त झाला आहे. आता मी त्याला टिफिन देते आणि आता तो निघेल विराज स्कूलमध्ये. चला तर मग. साधारण मला अर्धा तास लागला गाजरचा हलवा बनवायला. बरोबर मी 7ला लागले होत्या गाजरचा हलवा बनवायला आणि आता 7:30 वाजले आहेत. तो बरोबर 7:30ला घराच्या बाहेर निघतो. त्याची स्कूल 7:45ला भरते. चला तर मग. इथं त्याचे पप्पा बूट घालत आहे. आता तो गेला आहे. आता इथं मी झाडांना पाणी देत आहे. आणि आता अनुश्रीलाही टिफिन वगैरे देऊन मी तिला स्कूलला पाठवलं आहे. खाली तिचे पप्पा थांबले आहेत. अनुश्री गेल्यानंतर मी काही शूट केलं नाही. मी आधी पहिली सगळी घरातली कामं करून घेतली, जसे की भांडे झाडून, स्वयंपाक, कपडे भिजू घातले आमच्या इथे कपड्याला बाई आहे आणि दूध तापत ठेवलं आहे. तुम्ही पाहू शकता की सगळी कामं उरकलेली आहेत माझी. सगळं क्लीन केलेलं आहे मी. बेडरूमसुद्धा आवरलेली आहे आणि बड्डेची जी काही तयारी होती ती सुद्धा मी रेडी करून ठेवली आहे. आपल्याला 3 नंतर लागायचं आहे. आत्ता वाजले आहेत 12:45 आणि आता चला खाली. तर मी तोंडाला का बांधत आहे, तर पार्किंग आपल्याला क्लीन करायचं आहे. खाली पार्किंगमध्येच आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत त्यासाठी.
तर खूप धूळ आहे, त्यासाठी मी चेहरा इथं व्यवस्थित कवर करून घेत आहे, चेहऱ्याला बांधला आहे। चला तर मग खाली। ही आहे आमची पार्किंग। तर तुम्ही पाहू शकता की खूप कचरा झालेला आहे, आता तो आपल्याला साफ करायचा आहे। तर आता इथं आम्ही दोघं मिळून पार्किंग स्वच्छ करत आहोत। तर इथं आम्ही सर्व क्लीन करून पार्किंग वगैरे झाडून सगळं स्वच्छ करून येत। आता आम्ही थोडंसं इथं डेकोरेट करून ठेवलं आहे। बाकीचं डेकोरेशन हे आम्ही 4-5 वाजता करणार आहोत, जरा उशिरा, कारण फुगे हे सारखे फुटतात, त्याच्यामुळे लवकर नाही करणार। एवढं मेन बेसिक करून ठेवलं आहे आम्ही। तोपर्यंत मी इथं रांगोळी काढून घेते। झाली आहे माझी रांगोळी काढून, सिंपलच काढली आहे, खाली चांगली काढायची आहे। तर इथं मी खाली रांगोळी काढत आहे। तर इथं मी बाहेर सुद्धा काढली आहे, गेटच्या समोर, आणि आतमध्ये पार्किंगमध्येही काढली आहे। तुम्हाला मी दाखवते पुढे। तर कशी वाटली ही रांगोळी? तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढली आहे सगळीकडं, आणि डेकोरेशनचं काम चालू आहे। आत्ता वाजले आहेत 5:30 आणि आता फुगे फुगवत आहे आई, दादा, हे मी आणि आमच्या नणंदबाई, ज्या मोठ्या नणंदबाई आहेत त्या, सानूची मम्मी। तर आम्ही असं सर्वजण मिळून इथं फुगे फुगवत आहोत। अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन करतोय। तर रांगोळी कशी वाटली? तर फायनल डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आम्हाला जमल तसं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे। इथे सर्वजण आले आहेत, विराजचे सर्व फ्रेंड्स, आमचे सर्व नातेवाईक। तर आमची फॅमिली पूर्ण इथं आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आई सुरुवात करत आहेत, ओवळत आहेत विराजला। विराजला आता ओवळून झालेला आहे, त्याचं औक्षण केलं आहे आम्ही। तर आता केक कटिंग होणार आहे।
तर आता इथं विराजला आम्ही सरप्राईज देणार आहोत. चॉईस त्यांनीच केली आहे सायकल ती. त्याला दुकानात घेऊन गेलो आणि त्याला म्हटलं तुला कोणती सायकल आवडती बघ. त्यांनी चॉईस केली आणि त्याला म्हटलं की नको बाळा, आपण नेक्स्ट इयर घेऊ, आत्ता नको, खूप महाग आहे. आम्ही असं त्याला खोटं बोललो आणि तिथून निघालो. त्याला गाडीत बसवलं, आम्ही ही सायकल बुक केली आणि त्याला बड्डेच्या दिवशी सरप्राईज दिलं. तो खूप खुश झाला. तर चला त्याचा आनंद पाहूयात. बाळा, असाच नेहमी हसत राहा, हॅप्पी राहा. बाप्पा तुला नेहमी खुश ठेवो, चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळू दे तुला. हीच बाप्पा चरणी प्रार्थना. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असो. तर चला, हा व्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. Bye, take care. Thank you for watching video.